मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू झाल्यापासूनच जवळपास सगळेच प्रेक्षक जान्हवी किल्लेकरच्या ओव्हरऑल ॲटिट्यूड आणि वागणुकीमुळे चिडून आहेत. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा वारंवार अपमान करताना ती दिसते. सुरुवातीला वर्षा उसगावकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेंच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर बोट ठेवत त्यांचा अपमान केला. यामुळे तिच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. यानंतर जान्हवीने रडून पंढरीनाथ कांबळेंची माफी देखील मागितली होती. परंतु या सगळ्या प्रकारामुळे जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जेलमध्ये टाकले. संपूर्ण आठवड्यासाठी तिला जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली. जान्हवी किल्लेकर गेल्या 5 दिवसांपासून जेलमध्ये राहत आहे. परंतु जेलमध्ये राहून सुद्धा जान्हवीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचे मत ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत मांडलं आहे. त्या म्हणाल्या की मला तरी असं वाटतंय, जान्हवीला ज्या कारणासाठी जेलमध्ये टाकलं आहे यामुळे तिच्या वागण्यात काही फरक जाणवतोय काय? फरक इतकाच आहे की आधी वर्षाताई आणि पंढरीनाथला बोलायची, आता निक्कीला बोलते. बाकी बोलणं तसंच, माज तोच, बॉडी लँग्वेज तशीच. इतकी मैत्री की निक्की जेव्हा हिच्याशी बोलत नव्हती तेव्हा हीच आहे ना जिने तिच्या उशीवर बदाम किंवा हार्ट काढून त्यात लव्ह यू निक्की असं लिहिलं होतं, मिस यू लिहिलं होतं. नंतर गळ्यात गळे घालून पप्प्या घेतल्या होत्या. निक्कीसाठी रडली होती. इतकी घनिष्ठ मैत्री आणि अचानक इतका वाईटपणा. एखादीने माफी मागितली असती, चुकले म्हणाली असती. आजचा एपिसोड नीट पहा. त्यात ती घनश्यामला म्हणाली आहे की डोक्यावर पडला आहेस का? लात घालू का कमरेत, तेही पाय उचलून? काय म्हणावे आता? सुरेखा कुडची यांनी केलेल्या ह्या पोस्टवर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनी देखील सहमती दर्शवली आहे. आता येत्या विकेंडला जान्हवीची शिक्षा संपणार की नाही याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, बिग बॉसशीच रिलेटेड एक महत्त्वाची अपडेट आहे. शनिवारी रविवारी होणाऱ्या भाऊचा धक्का ह्या विशेष एपिसोडबाबत. मागील 1 महिन्यापासून एका मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे रितेश देशमुख. आजपर्यंत रितेश देशमुखला फक्त अभिनय करताना पाहिले असल्याने बिग बॉस सारख्या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी तो पूर्ण करू शकेल का? कडक शब्दांत सदस्यांची कान उघाडणी करू शकणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. कारण बिग बॉस हा असा शो आहे ज्यामध्ये सूत्रसंचालन करताना चुकलेल्या सदस्यांची शाळा देखील घ्यावी लागते. हिंदी बिग बॉसमध्ये सलमानला रिप्लेस करणे जसे अशक्य आहे तसेच मराठी बिग बॉसमध्ये महेश मांजरेकरांना रिप्लेस करणे अशक्य आहे असेच प्रत्येकाला वाटत होते. अशात रितेश ही जबाबदारी मांजरेकरांइतकाच ताकदीने निभावणार का असे प्रश्न प्रेक्षकांना पडणे साहजिक होते. मात्र बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाला आता 4 आठवडे पूर्ण झाले असून ज्या पद्धतीने रितेश देशमुख सूत्रसंचालन करतो आहे, भाऊच्या धक्क्यावर चुकलेल्या सदस्यांची कडक शब्दांत कान उघाडणी करतो आहे आणि योग्य निर्णय घेतलेल्या आणि वागलेल्या सदस्यांना शाबासकीची थाप देतो आहे, हे पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत तो बिग बॉस मराठीचे उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, रितेश सर, लहानपणापासून आम्हाला शनिवार रविवार एवढा खास वाटत नव्हता, तेवढा मला तुमच्या बिग बॉसमुळे वाटतोय. कारण आज संपूर्ण महाराष्ट्राला भाऊचा धक्का बघितल्याशिवाय झोप येत नाही. खरंच सर, मनापासून सांगतो, तुम्हाला बघितल्यावर व तुमचे ते बोल ऐकल्यावर मन प्रसन्न होतं. तुम्ही जे निर्णय घेताय ते योग्य आहेत आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. काही नेटकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या भाऊचा धक्का ह्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखचा डायलॉग आवडल्याचे म्हटले आहे. माझं नाव रितेश देशमुख, मला हलक्यात घेऊ नका, हा डायलॉग आतापर्यंतचा सगळ्यात आवडता डायलॉग असल्याचे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटले की रितेश सर, बरं झालं तुम्ही मराठी बिग बॉसमध्ये आलात. अगदी शाळेसारखं शनिवार रविवारची खूप वाट बघत असतो. मित्रांनो, रितेश देशमुख यांचं सूत्रसंचालन तुम्हाला कसे वाटत आहे? तसेच यंदाचा सीझन कोणता स्पर्धक जिंकणार? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा.